ओपनिंग पेअर्स धीरज पाटील आणि सनी पाटीलची जोडी आणि दीपेश केनी सुरुवात करतोय षटक क्रमांक पहिला घेऊन फ्रंटलाईन बॉलर या संघाचा आणि पॉवर प्लेचं षटक घेऊन सुरुवात करतोय. पहिलाच बॉल शॉर्ट पिच बॉल होता, टप्पा पडल्यानंतर बाउन्स खाल्ला. ऑफसाईडला खेळायचं होतं खरं तर, पण चेंडूची जी गती होती तिला ओळखता नाही आलं आणि डॉट पासून सुरुवात झाली आहे. निर्धाव चेंडू पासून सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. एका चेंडूचा खेळ समाप्त झालाय. पहिलीच मॅच, आजचा दिवसातील 60+ स्कोर गेला होता, सो इथे देखील इंटेन्शन तेच असतील. आता पुन्हा एकदा त्याच टप्प्यावरती बॉल आणि एक्झॅक्टली रिझल्ट देखील आपल्याला सेम पाहायला मिळाला. बॅक टू बॅक पहिले 2 निर्धाव चेंडू आलेत. कोणत्याही प्रकारची धाव नाही, अजून सुरुवात नाही झालेली. उघडावं लागेल खातं. ऑन साईडला जर विचार केला तर स्क्वेअर लेग आणि त्यानंतर वाडीश लॉंग ऑन. आता शफल केलंय, ऑन साईडला खेळायचं आहे. डीप मधनं क्षेत्ररक्षक प्रोटेक्ट करण्याकरिता पोहोचतात तिथपर्यंत उचलला जाईल बॉल फेक पर्यंत. एक सिंगल आणि सिंगलच्या मदतीनं खातं उघडलं गेलं. आता वैयक्तिक ही आणि सांघिकी धावसंख्या फलकावरती पाहतोय. 3 चेंडू फेकून झाले. टोटल धावफलक 1 या आकड्यावरती. 2 डॉट देन सिंगल. आता स्ट्रायकर एंड वरती सनी पाटील आलाय. दीपेश तयार. चांगल्या लेंथवरती बॉल होता, तितक्याच चांगल्या पद्धतीने खेळलेत देखील. फिल्डिंग ही चांगली पाहायला मिळाली, पण एक सिंगल आली पुन्हा एकदा. आणि दोन्ही बॅटर्सने आता आपण एक सिंगल बनवून मैदानामध्ये आहेत उपस्थित. 4 बॉल फेकलेत. पॉवर प्लेचं पहिलं षटक आपण पाहतोय आणि ज्यामध्ये आउटफील्डला 2 खेळाडू असताना 2 डॉट आणि 2 सिंगल. थोडी मंद सुरुवात पाहायला मिळते. बॅटची कडा लागली आहे पाठीमागे. फाईन लेगचे फिल्डर आता मिस झाले आणि त्यानंतर आता डीप मध्ये बॉल निघून जाईल. सीमा पार येतोय चौकार. ऍक्शन रिप्ले पहा. टप्पा पडल्यानंतर बॅटची आतली कडा लागली. त्यानंतर शॉर्ट फाईन लेगच्या फिल्डरच्या हातामधनं चुकी घडली आणि त्यानंतर डीप मध्ये बॉल सरळ निघून गेला. आउटफील्ड फास्ट आहे या मैदानाची आणि त्याच्याचमुळे धावा मिळाल्या त्या टोटल 4 आणि चौकाराच्या मदतीनं धाव फळक जाऊन पोहोचलं गेलं. 5 चेंडूंचा खेळ जिथे समाप्त झाला. पहिले 2 डॉट देन 2 सिंगल आणि त्यानंतर एक चौकार. सो 5 चेंडूच्या समाप्ती अखेरीस धाव फळकावरती धावा आपण पाहतोय. टोटल 6 आकड्यावरती शेवटचा अंतिम बॉल. शेवटचा अंतिम बॉल क्रॉस बॅटने खेळले. डीप मध्ये बॉल बॅकआउट ऑफ दी स्क्वेअर लेगला. आता हा कॅल्क्युलेटेड फटका. बॅक टू बॅक 2 चौकार आणि एकंदरीत जर बघितलं गेलं तर हे षटक भरपूर चांगलं राहिलंय. पहिले 2 डॉट देन 2 सिंगल आणि त्यानंतर 2 चौकार. सो एकंदरीत जर बघितलं गेलं तर षटक समाप्त झालं पहिलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस धाव फलकावरती आपण टोटल 10 या आकड्यावरती धावसंख्या पाहतोय. थोडा लो स्टार्ट पाहायला मिळाला, पण ते 2 चौकार जे आलेत ते 2 चौकाराने काम केलंय. तो जो मानसिक दबाव क्रिएट होत होता थोडा का होईना, पण आणि जनमान एकता सारंगाव संघाला 2 धावांची पेनल्टी देखील दिली आहे. सो त्याचं देखील कॅल्क्युलेशन करावं लागेल. जेव्हा फिल्डिंगसाठी उतरतील मानकोली संघ, जेव्हा बॅटिंग करण्याकरिता येईल तेव्हा त्या 2 धावा ऍड केल्या जातील. सो तुम्हाला त्या 2 धाव्यांचं कॅल्क्युलेशन देखील करून घ्यावं लागेल. सो आतापर्यंत धाव फलकावरती आपण पाहतोय टोटल 10 या आकड्यावरती धावसंख्या आहेत फलकावरती. षटक क्रमांक आता दुसरं आणि दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी करण्याकरिता बॉलिंग ट्रॅकवर हितेश. षटक क्रमांक पहिलं जर बघितलं गेलं तर दीपेश केनीचं पहिलं षटक 10 धावा त्याच्यामध्ये आल्या. विकेट लेस होते, पण विकेटला साजेल असं त्याने काम केलंय, कारण की कंट्रोलमध्ये ठेवली बॉलिंग. हितेश केनीला आणले. आता दुसऱ्या षटकामध्ये सेकंड पॉवर प्ले पाहतोय, ज्यामध्ये 3 खेळाडू आउटफील्डमध्ये. पहिलाच बॉल पद्धतालित्यामध्ये थोड्या व्यथ्य पाहायला मिळाला, अडचणी पाहायला मिळाल्या, त्याच्यामुळे पुन्हा एकदा सुरुवात करेल. पण आता हितेशच्या फिल्डिंगचा विचार केला तर आउटफील्ड पुन्हा स्क्वेअर लेग आहे. थोडा मिड विकेटकडे आपल्याला सरकताना पाहायला मिळेल. त्यानंतर वाडीश लॉंग ऑन आहे आणि ऑफ साईडचा विचार केला तर लॉंग ऑफ अगदी स्ट्रेट. समोर टाकलेला ड्राईव्ह केला बॉलला. एक्स्ट्रा कव्हरचे फिल्डर. क्या बात आहे. चांगली फिल्डिंग. या आधी देखील या क्षेत्ररक्षकाने चांगली फिल्डिंग केली होती जेव्हा आपण पहिलं षटक पाहत होतो 4थ्या बॉलवरती सनीच्या अगेन्स्ट. आणि आता जर बघितलं गेलं तर एका सिंगलच्या मदतीनं सनी नॉन स्ट्रायकर एंडवरती. धीरज पाटील ज्याने 2 चौकार जोडले तो आता स्ट्रायकर एंडवर आहे. 11 धावा फलकावर आपण पाहतोय.
वेगवान बॉल एक्स्ट्रम वरती ठेवायचा प्रयत्न होता आणि त्यानंतर टप्पा पडल्यानंतर यष्टिरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावला गेलाय. DRS घेऊयात, आपण चेक करूयात. वाईट करिता हा DRS आहे. आमचे तिसरे पंच जोडले जातील आणि बघा एकच रिव्ह्यू तुमच्याकडे आहे. सो जर तो अनसक्सेसफुल झाला तर त्यानंतर तुम्ही यूज नाही करू शकत. फेअर डिलिव्हरी, योग्य डिसिजन अंपायरचा पाहायला मिळाला होता. अंपायर कॉन्फिडंट होते. जेव्हा बॉल टप्पा पडल्यानंतर निघून गेला ती बॉडी लँग्वेज कळत होती सरळ सरळ. आता समोर फोर्सफुली फटका खेळलाय आणि त्यानंतर बॉलला सरळ पाठवलाय सीमा पार. हा येतोय धमाकेदार षटकार. आणि सिक्सरच्या मदतीने धाव फलकावरती 17 आकड्यावरती धावसंख्या जाऊन पोहोचला गेला. धीरज पाटीलच्या बॅटमधला हा मोठा वार पाहायला मिळाला. पहिला 2 डॉट पासून सुरुवात केलेली, मग सिंगल घेतले, मग 2 चौकार आले, मग पुन्हा एक डॉट बॉल फेस केला. आणि आता जर बघितलं गेलं तर जसं बघितलं होतं की ऑप्शनचा बाहेर पुढ्यातला बॉल होता आणि त्यानंतर सरळ प्रहार केला आणि बॉलला सरळ पाठवलं सीमा पार. पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता. बॅटची एज लागली. आता फिल्डिंग चांगली पाहायला मिळाली आणि त्यानंतर एक सिंगल आणि सिंगलच्या मदतीने धाव फलकावरती धावा आता आपण पाहतोय. टोटल जाऊन पोहोचला गेला 18 आकड्यावरती. प्लॅनिंग हेच राहतील की सेकंड पॉवर प्ले आहे, त्यामुळे सारंगाव संघाचे इंटेन्शन हेच आहेत की या षटकामध्ये जितक्या अधिक धावा घेता येतील तितक्या मिळवल्या गेल्या तर ज्या मागच्या षटकामध्ये जो प्रेशर होता तो रिलीज होईल. पण एक जमाची बाजू आहे बघा, अजूनपर्यंत विकेट नाही गमावलेले. फुलटॉस बॉल स्वीप करायचा होता हवेमध्ये आणि विकेटची चर्चा करत होतो आणि ऑलमोस्ट विकेट आला देखील होता, पण कॅच ड्रॉप झाली. तिकडे एक जीवनदान मिळालं. 5 बॉलचा खेळ समाप्त आणि 5 चेंडूच्या समाप्ती अखेरीस 18 वरती 0. शेवटचा अंतिम बॉल. शॉर्ट बॉल ऑफ साइडला खेळलेत. फिल्डर धावत आहेत दोघे आता पाठीमागे आणि पॉइंटच्या क्षेत्रामध्ये. आउटफील्ड फास्ट आहे, याआधी त्याची चर्चा देखील आपण केली होती आणि धावा मिळतील 4. एंड ऑफ द सेकंड ओव्हर. 2 षटकांच्या समाप्ती अखेरीस प्रथमतः बॅटिंग करत असताना जर्मन एकता सारंगाव संघ. टोटल धाव फलकावरती धावा 22. दोन षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 2 षटकांच्या समाप्ती अखेरीस धाव फलकावरती आपण धावा पाहतोय. टोटल 22 वरती 0. दीपेश आणि हितेश या 2 गोलंदाजांना वापरलं गेलं आणि दोघांना अजूनपर्यंत सफलता नाही मिळाली. आता 3रं षटक आहे आणि 3ऱ्या षटकामध्ये गोलंदाजीवरती आपण पाहतोय सनी आलत, शिवम आहेत. षटक क्रमांक 3रा गोलंदाज वापरला गेला आता इकडनं. पहिलाच बॉल समोर खेळायचा होता, टॉप एज लागली, उंचीवरती बॉल आणि त्यानंतर पुन्हा चुकी झाली. खरं तर थोडी कठीण होती कॅच पकडणं, कारण की दूरवरनं आले फिल्डर धावत, पण ऑलमोस्ट पोहोचले होते. कॅच पकडणं गरजेचं आहे आणि अशा सिच्युएशन मध्ये बघा तुम्ही विकेट नाही मिळवले तर जी की आपण चर्चा केली होती की 60+ स्कोर जाऊ शकतो आणि सध्या असं दिसतंय की आतापर्यंत धाव फलकावरती धावा जर बघितला गेला तर 24 आहेत. त्यामुळे असं वाटतं की जाऊ शकतं स्कोर तिथपर्यंत. फुल टॉस केला, भरपूर जास्त हाईट होती, अंपायरचा इशारा येतोय वेस्ट ऑफ हाईट. हा भीम बॉल आणि सानो बॉल येतोय भीमच्या स्वरूपामध्ये आणि त्याच्यावरती एक 22च्या स्वरूपामध्ये धाव कंप्लीट केली आणि धावेंच्या मदतीनं एक्स्ट्राच्या स्वरूपात 2 धावा मिळाल्या आणि 2 धावेंच्या मदतीनं 26 आकड्यावरती धावसंख्या. येणारा पुढचा शिवम माळीचा बॉल असेल फ्री हिट, संधी असेल आता शिवमला. फ्री हिटचा बॉल
पाहावं लागेल. फ्री हिटचा बॉल आहे, उडवला. स्कोअर ऑफ दी विकेट. बॉल चाललाय सीमा पार. येतोय धमाकेदार षटकार. ठाऊक होतं बॅटरला की संधी होती इथे, बॅट फिरवण्याची भरपूर मोठी संधी आलेली आणि अशा संधीला कसं सोडेल. जोडलाय सनी पाटीलने सिक्सर आणि याआधी एक सनीची कॅच देखील ड्रॉप केली आहे. त्यामुळे धाव फलकावरती धावा जर बघितला गेला तर आतापर्यंत 32 आकड्यावरती 2 चेंडू फेकून झाले. दीपेशने दिले 10, मग हितेशाला त्याने 12 खर्च केल्या. शिवम माळीने आता पहिल्या 2 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. एक सिक्सर, एक डबल, एक नो, एक 22. म्हणजे एकंदरीत जर बघितलं गेलं तर या षटकामध्ये आतापर्यंत 10 धावा आल्यात. 2च बॉल फेकलेत. स्वतः प्लॅनिंग सेच असतील सारंगाव संघाचे की हे मोठं षटक करावं, जास्तीत जास्त धावा या षटकामध्ये याव्या. 32 धावसंख्या फलकावरती आहेत. माळी पुन्हा तयार. फुल टॉस केला, ड्राईव्ह केला बॉलला. डीप मध्ये फिल्डर आहेत, लॉंग ऑफचे आता पोहोचले. बॉल उचलतील. फेकी करेपर्यंत एक सिंगल आणि सिंगलच्या मदतीनं धाव फलक 33 आकड्यावरती जाऊन पोहोचला. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. आर के बिल्डर्स मानकोली टॉस जिंकला. सर्वप्रथमता डिसाइड केलं, फिल्डिंग इन्व्हाइट केलं. जरुमान एकता सारंगाव संघाला बॅटिंगसाठी. सुरुवातीचं पहिलं षटक जर बघितलं गेलं तर असं वाटत होतं पहिल्या 4 बॉलवरती की कुठेतरी धावा तुम्हाला कमी पाहायला मिळतील, पण नाही, चित्र बदललं. त्यानंतर 5व्या बॉलवरती चौकार आला, 6व्यावरती देखील चौकार आला. षटक क्रमांक 2मध्ये 12 धावा आला. या षटकामध्ये नो बॉलचा फ्रेटवरती सिक्सर आला आणि त्याच्या मदतीनं आता पूर्ण समीकरण थोडं वेगळं दिसतं. आतापर्यंत धाव फलकावरती धावा जर पाहिला तर 33 आकड्यावरती जाऊन पोहोचला गेल्यात. सरासरी चांगली आहे, चांगल्या इंटेन्शनने धावा बनवल्यात फलकावरती. पुन्हा उडवल्या बॉलला आणि आता भरपूर लांब आहे, लांबच लांब. सिक्सर. धावा 6. या षटकातील अंतिम बॉल आहे. पहिल्या बॉलवरती डबल, देन नो, मग सिक्सर, सिंगल, सिक्सर, डबल. शेवटचा बॉल, शेवटचा बॉल हुक करायचा होता. आता पाठीमागे पुन्हा फाईन लेगचे क्षेत्ररक्षक चुकी करतायत आणि अंतिम बॉलवरती देखील आलाय चौकार आणि चौकाराच्या मदतीनं षटक कंप्लीट झालं. 3रं आणि 3 षटकांच्या समाप्ती अखेरीस धाव फलकावरती धावा आपण पाहतोय 45 आकड्यावर. रेडी द्यायचंय. जसं इनिंग ब्रेक कंप्लीट होईल आपण टॉस करणार आहोत. 3 षटकांचा इथे खेळ समाप्त झालाय आणि 3 षटकांच्या समाप्ती अखेरीस धाव फलकावरती धावा टोटल 45. धाब्यांची जर आपण इमारती जर बघितल्या गेल्या तर त्या मोठ्या होत गेल्या. पहिल्या षटकात 10, मग 12, मग 22. म्हणजे एकंदरीत जर बघितलं गेलं तर 10-10च्या टप्प्याने या इमारती मोठ्या होत चालल्यात. आता हितेशला कंटिन्यू केलंय. ड्राईव्ह केलं बॉलला बरोबर गॅप मध्ये आणि पहिलाच बॉल वरती धावा मिळतील 4. आला हितेशच्या अगेन्स्ट देखील वार. चौकार.
कॅचेस ऑलवेज विन द मॅचेस आणि एकच बॅटरच्या नव्हे तर दोन्ही बॅटरच्या कॅचेस सोडल्यात. दोन्ही बॅटर्स आता अटॅकिंग भूमिका साधतायत. सनीने एक सिक्सर 2 चौकार जोडलेत. धीरजचा विचार केला तर त्याचा बॅटमधून 3 चौकार 2 सिक्सर आलेत आतापर्यंत. 49. ओ हो हो, फॉलिंग स्वीप केला आणि बॉलला बॅकवर्ड ऑफ दी स्क्वेअर लेगला सरळ पाठवला. या आधी चौकार, आता मिळतोय षटकार. अब नहीं रुकने वाले बल्लेबाज. आता थोडं थांबवणं कठीण होत चाललंय कारण की या षटकामध्ये हितेश केनीला पुन्हा एकदा आणलं गेलं. त्याचा स्पेलचं दुसरं षटक हाताळण्याकरिता आणि असं एक्सपेक्ट केलं होतं की हितेश येईल आणि विकेट मिळेल, पण पहिल्या 2 बॉलमध्ये हितेशने 10 धावा खर्च केल्यात. परखावं लागेल बॅटिंगला. पण एक चांगली बाब आहे की सारंगावचे दोन्ही बॅटर्सचा विचार केला तर बघा मैदानाच्या चाहू बाजूने खेळत आहेत. बॉलचे मेरिटला ओळखून ज्या लेंथवरती बॉल आहे त्या लेंथनुसार खेळण्याचा प्रयत्न करतात आणि त्याच्याचमुळे आतापर्यंत धाव फलकावरती आपण धावा 55 या आकड्यावरती पाहतोय. आपण एक 60-65 ची चर्चा केलेली, पण आता असं वाटतं की 70-75 होतील. टॅप केल्या बॉलला हलक्या गतीने खेळले गेले. एक सिंगल बनेल आणि सिंगलच्या मदतीने तिसऱ्या बॉलचा खेळ समाप्त झाला. 3 चेंडूच्या समाप्ती अखेरीस धाव फलकावरती धावा आपण पाहतोय 56. 56 आकड्यावरती. दीपेश, हितेश, शिवम, मग पुन्हा हितेश. तीनही गोलंदाजांना अजूनपर्यंत विकेट नाही मिळालेले. 56 धावात. पुढे टाकलेलं अपील जोरदार अपील आहे आणि आता अंपायरचा फिंगर अप बरोबर लाईन मध्ये सापडला होता. पिचिंग ही योग्य होती आणि विकेटला हिटिंग होता. त्याच्या कारणामुळे लेग बिफोरच्या माध्यमातून विकेट मिळतोय. धक्का क्रमांक पहिला. छप्पन्न धावात फलकावरती. विकेट आला पहिला आणि नवीन बॅटर जसे आले पहिलाच बॉल जणू सेट होऊन आलेत. कमालीचा स्ट्रोक, सिक्सर आला पॉइंटच्या डोक्यावरनं. सागर पाटील 62 धावा फलकावरती. 5 बॉलचा खेळ समाप्त झाला. शेवटचा अंतिम बॉल आता. अंतिम बॉल ड्राईव्ह करायचा प्रयत्न केला. पुन्हा एकदा बॉल चाला गॅप मध्ये आणि फास्ट आउटफील्ड असल्या कारणामुळे धावा मिळती 4 आणि चौकाराने षटक क्रमांक समाप्त होताना आपण पाहतोय. चौथा आणि चौथ्या षटकाच्या समाप्ती अखेरीस धाव फलकावरती धावा टोटल जाऊन पोहोचला गेला 66 आकड्यावरती. 1 विकेट जिथे गमावत असताना. चार षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 4 षटकांच्या समाप्ती अखेरीस धाव फलकावरती धावा आपण पाहतोय टोटल 66 आकड्यावरती धावसंख्या आहेत. आता शेवटचं अंतिम षटक आणि अंतिम षटकामध्ये गोलंदाजी करण्याकरिता चौथा ऑप्शन गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय. बॉलर यतीन केणी आलेत अंतिम षटक घेऊन. पहिला बॉल, पहिलाच बॉल पायावरती लागला आणि बरोबर अंपायरचा इशारा. विकेट. आणखी एक धक्का मिळतोय. कमालीचा बॉल होता. फुल लेंथ यॉर्कर करायचा होता. यॉर्कर मिस झालं. लोवर फुल टॉस होता, पण जो वेग होता त्या वेगाने काम केलं. पायावरती बॉल लागला आणि लेग बिफोरच्या माध्यमातून धक्का क्रमांक दुसरा मिळाला.
आणि निलखंड पाटील मैदानामध्ये. एक युवा एक अनुभवी असे दोन खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील. सागरने तर कमालीचे स्टार्ट केल्या. 2 चेंडूंमध्ये 10 धावा त्याने जमावल्या. टोटल धाव फलकावरती धावा पाहतोय 66 या आकड्यावरती आहेत. यतीन केणीला आपण पाहतोय षटक क्रमांक 5 तळत असताना आणि पहिल्या बॉलवरती विकेट मिळाला आणि निलखंड पाटील आता स्ट्रायकर एंडवर. विकेट मिळाले त्यामुळे स्कोअरमध्ये थोडे इफेक्ट्स जरूर जाणवलेत. धावा थांबल्यात मागच्या काही चेंडूंपासून. आपण जर बघितलं तर बॉल तयार होता. पुन्हा सुरुवात करेल. गोलंदाज यार समोरच्या दिशेला स्ट्रेट बॅटेड फटका आणि देईल इथे 6 धावेंचा झटका. सिक्सर. स्ट्रेट खेळले. फ्लाइटेड बॉल निघून गेला आणि त्यानंतर धावा मिळाल्या 6 आणि षटकाराच्या मदतीने धाव फलकावरती जर बघितलं गेलं तर 72 या आकड्यावरती धावसंख्या जाऊन पोहोचल्या गेल्या. निलखंड आणि सागर दोन्ही बंधू आहेत आणि दोन्ही बंधूंनी स्टार्ट जर बघितलं गेलं आपल्या पारीचा तर सिक्सरने केला. याआधी सागर पाटीलने देखील 6 धावांनी आपलं खातं उघडलेलं आणि आता निलखंडने देखील तेच काम केलंय. तिसरा बॉल. फुल टॉस आहे. फुल टॉस उंचीवरती भरपूर. फील्ड डाऊन दी बॉल आणि त्यानंतर चला चेक करूयात आपण. कॅच तर योग्य पद्धतीने कंप्लीट केली पण जेव्हा कॅच कंप्लीट केली तेव्हा तो पाय लाईनला टच आहे का पाहावं लागेल. आणि अंपायर बीमर देखील चेक करायचं आहे का? यस बीमर देखील चेक करायचं आहे. तू सांग रे दादा. अरे जामनी मॅच दिला ना तोच पोरगा आहे ना तो काय शक्का तो बघ. अरे तुमचं 12 पण आहे ना. चला फेअर डिलिव्हरी आहे पण सिक्सर देखील आणि षटकाराच्या मदतीने धाव फलकावरती धावा आपण पाहतोय 78 या आकड्यावरती जाऊन पोहोचला गेला. बॅक टू बॅक 2 सिक्सर आले या 3च्या अगेन्स्ट. पहिल्या बॉलवरती विकेट मिळवला होता. त्यानंतर निलखंड पाटील बॅटिंग करण्याकरिता आले. समोर स्ट्रेट फटका खेळले 6. त्यानंतर पुढे पुन्हा एकदा उंचीवरनं खेळायचा प्रयत्न केला पण जेव्हा फिल्डर तिकडे पोहोचले होते फिल्डरचा पाय जो आहे तो लाईनला टच झाला त्याच्याचमुळे फलकावरती जोडल्या गेल्या धावा 6 आणि 2 षटकारांच्या मदतीने 78 या आकड्यावरती धावसंख्या फलकावरती आहेत. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 78 धावा झाल्यात. मध्यंतराने असं वाटत होतं की 60-65 पर्यंत थांबवलं जाईल आणि आता जसं निलखंडने 2 सिक्सर जोडलेत आता वाटतं की
85 देखील धावा बनतील इकडनं आणि तेच इंटेन्शन सध्या दिसतंय. चौथा बॉल आहे. गोलंदाज यार. चौथा चेंडू हवेत खेळल्यात, उंचीवरती आहे आणि आता अडवलं यावेळेस बॉलला. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. भरपूर वेळ जजमेंट केलं तिकडे. भरपूर उंचावरनं बॉल येत होता आणि जसं बघितलं होतं की बॉल आतमध्ये जसं बाहेर पडेल तसं आतमध्ये ढकलला त्याने. चांगलं क्षेत्ररक्षण. धावा मिळवल्या त्या 2 आणि या 2 धावेच्या मदतीने धाव फलकावरती 80 आकड्यावरती धावसंख्या जाऊन पोहोचला गेला. 4 चेंडूंचा खेळ जिथे समाप्त झालाय. चला यानंतर होणारी मॅच आपण सरवली संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट टीम वडघर या 2 संघांना पाहणार आहोत. सो दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी रेडी राहायचंय. फुल टॉस उंचीवरती. फिल्डर आहे डाऊन द बॉल. विकेट किपर स्वतः आले आणि त्यानंतर रिफ्लेक्शन ऑफ लाईट. सनलाइट्स डोळ्यावरती आल्या आणि त्याच्याचमुळे 2 धावा कंप्लीट इकडे देखील होतील आणि या 2 धाव्याच्या मदतीनं धाव फलक वाढलाय. धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचल्या गेल्या 82 आकड्यावरती. शेवटचा अंतिम बॉल. शेवटचा अंतिम बॉल. क्रॉस बॅटने खेळायचा प्रयत्न केला. टीपमध्ये फिल्डर आहेत बॅकवर्ड ऑफ दी स्क्वेअर लेगचे. आता तिथपर्यंत पोहोचतील. फेकी करेपर्यंत दुसऱ्या धावेचा कॉल. आता थोडं डिफिकल्ट झालं होतं आणि दुसरी धाव जी आहे ती असं वाटत होतं की कंप्लीट व्हायला पाहिजे होती पण एकच धाव मिळाली आणि एका धावेच्या मदतीने धाव फलकावरती धावा जर बघितल्या गेल्या तर 83 आकड्यावरती आणि विजयाकरिता 84 धाव्यांचं आव्हान असेल. चला टॉससाठी आपण जाऊयात. वडगळ टीमचे कॅप्टन इथपर्यंत पोहोचलेत. सरवले टीमचे कॅप्टन आपण या करूया टॉस. टॉस बॉक्समध्ये जोडले जातील विशालजी पाटील.
चला टॉस करत आहोत आणि एकंदरीत जर बघितलं गेलं तर या मॅचचा नाणेफेकीचा कौल जो आहे तो वडगर संघ जिंकतात आणि डिसाईड करतील वडगर संघ बॅटिंग. ठाऊक आहे पहिल्या 2 मॅच मध्ये त्याने पाहिले वडगर संघाने की बॅटिंग करत असताना धावा पहिल्या डावामध्ये योग्य पद्धतीने बनल्या, त्याच्यामुळे त्या इंटेन्शनने जर बघितलं तर तेच केलं. सरवलीच्या अगेन्स्ट त्याने डिसाईड केलं बॅटिंग आणि इन्व्हाइट केलं सरवली संघाला बॉलिंग करण्याकरिता. संध्याकाळी आमचे ग्रुप एक अश्विनचे चला दुसऱ्या डावाला आपण सुरुवात करत आहोत. सेकंड इनिंगचा खेळ आता चालू होईल आणि दीपेश केणी आणि मोहित माळी दोन ओपनर्स आपण मैदानामध्ये पाहतोय. मोठा टार्गेट आहे, 84 धावांचा पाठलाग करायचा आहे. त्यामुळे स्पेशली मी तर म्हणेन की पहिले 2 षटक जे पहिले 2 पॉवर प्लेचे ओव्हर्स आहेत त्या मॅटर करतील भरपूर साऱ्या. पहिल्या 2 षटकामध्ये जर वेगाने धावा बनवल्या गेल्या, 15चा सरासरी जरी धावा पहिल्या 2 षटकामध्ये एक 30-35 पर्यंत जरी आल्या तरी पण मग थोडं टार्गेट इझी होऊन जाईल. पण पहिल्या 2 षटकामध्ये जर विकेट गमावल्या आणि धावा जर आल्या नाही तर मग थोडं कठीण होऊ शकतं हे चेस डाऊन करणं. आर के बिल्डर्स मानकोली आणि अगेन्स्ट जनुमान एकता सारंगाव या 2 संघांमध्ये आपण मॅच सध्या पाहतोय. टॉस जिंकला, डिसाईड केलं फिल्डिंग आणि फिल्डिंग करत असताना धाव फलकावरती समोरच्या संघाने अर्थात सारंगाव संघाने धावा 83 जोडल्या, 84 आव्हान आहे आणि ते पार करण्याकरिता आता दीपेश केणी आणि मोहित माळीची जोडी आणि गोलंदाजीवरती षटक क्रमांक पहिलं घेऊन बॉलर आपण पाहतोय. जालिंदर आलेत. जालिंदर पाटील पहिलं षटक पॉवर प्लेस स्ट्रायकर एंड वरती आपण दीपेशला पाहतोय. पहिलाच बॉल, पहिला बॉल बॅटची कडा आणि त्यानंतर काम बनलं, विकेट मिळेल. पहिल्या बॉल वरती मिळतोय धक्का. अब समजा बाहेर ड्राईव्ह करायचा प्रयत्न होता, बॅटची कडा लागली आणि त्यानंतर विकेट किपरने नंतरचं काम करून टाकलं. धक्का बनत मिळत असताना क्रमांक पहिला 0 वरती पहिला विकेट गमावला गेला आणि आता बॅटिंग करण्याकरिता शिवम. फिल्डिंग वरती शिवम जेव्हा होते तेव्हा चांगली फिल्डिंग त्याने केलेली आणि आता बॅटिंग करण्याकरिता शिवम आलाय. गोलंदाज यार पुन्हा एकदा जालिंदर पाटील. स्लो बॉल, फुल टॉस होता पण ऑप्शनचा भरपूर जास्त बाहेर आहे आणि त्याच्याचमुळे अंपायरचा इशारा आपल्यापर्यंत पोहोचतो. या इज अ व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धाव मिळते आणि अतिरिक्त धावेच्या मदतीनं धाव फलक वाढला. धावसंख्या फलकावरती खातं उघडत असताना 1 आकड्यावरती जाऊन पोहोचली गेली. चर्चा आपण या गोष्टीची केलेली की पॉवर प्लेमध्ये मोठ्या टार्गेटचा पाठलाग करायचा आहे, त्यामुळे सुरुवातीला धावा हव्यात पण सुरुवातीला विकेट मिळाला. विकेट आला हवेत, टॉप एज लागली पुन्हा एकदा आणि मिड ऑनला आणखी एक कॅच कंप्लीट केली जाईल. जालिंदरला मिळणारा हा दुसरी सफलता, आणखी एक धक्का.
स्थिती आपल्याला पाहायला मिळते. चांगली बॉलिंग, कंट्रोलमध्ये दिसली आहे गोलंदाजी. सुरुवातीला बॅटिंगचा विचार केला तेव्हा बॅटिंग ही चांगली दिसली आणि आता बॉलिंग ही चांगली पाहायला मिळते. ओ थोडा चुका झाला, स्लिप झाला पाय, त्यामुळे डेड बॉल. पुन्हा सुरुवात करतोय गोलंदाज आपल्या ट्रॅकवरती. 2 चेंडू फेकून झालेत, 2 विकेट मिळालेत, एक सिंगल, एक वाईड आली. एकच फलकावरती आपण पाहतोय वाईडच्या स्वरूपामध्ये जी दिली गेली आणि 1 वरती 2 अशी परिस्थिती. आता समोर खेळायचा प्रयत्न केलेला, पुन्हा मिडॉनचे फिल्डर बॉल उचलतील, रनआउटची संधी आहे. स्ट्रायकर एंडला फेकला, पण त्यानंतर जर बघितलं गेलं तर सुखरूप पोहोचलं आपला बॅटिंग क्रीज वरती. पण चांगली फिल्डिंग, डॉट बॉल आला, पण फिल्डिंग चांगली पाहायला मिळाली. एकंदरीत जर बघितलं गेलं तर क्विक बॉल उचलला आणि लगेचच फेकी पाहायला मिळाली. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झाला, एक वाईड. तेवढीच जाव्या फलकावरती, बॅटला लागून अजूनपर्यंत धावा आलेल्या नाहीये. दीपेश परतला गेलाय, शिवम परतला गेलाय, मोहित आणि हितेश ही जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय. आणि आणखी एक डॉट बॉल आलाय. आणि एकंदरीत जर बघितलं गेलं तर आतापर्यंत पहिल्या 2 बॉलवरती 2 विकेट, त्यानंतर 2 डॉट आणि अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 4 बॉलच्या समाप्तीनंतर 4 चेंडूंच्या समाप्ती अखेरीस जाव फलकावरती धावा आपण पाहतोय फक्त 1 आकड्यावरती. हवेमध्ये बॉल, पुन्हा एकदा मिस टाइम स्ट्रोक आणि यावेळेस देखील कॅच कंप्लीट केली जाईल आणि या षटकातील लागणारा हा धक्का क्रमांक 3. तिसरा धक्का 1 आकड्यावरती, 3 विकेट मिळाले. कमालीची बॉलिंग, जालिंदरची विकेट पासून सुरुवात केली होती त्याने, त्यानंतर पहिलाच विकेट दीपेशला परतवलं, मग शिवम परतला गेला. आता त्याचा पाठोपाठ हितेश डॉट बॉल फेस करत होता आणि तो देखील परतला गेलाय. 2 डॉट फेस केले, तिसऱ्या बॉलवरती तो परतला आणि आता शेवटचा अंतिम बॉल आणि हा फेस करण्याकरिता बॅटिंग वरती आपण पाहतोय क्रमांक 5 वर बॅटर आलेत भावेश माळी. भावेश आला आणि लगेचच अटॅक करून खेळण्याच्या प्रयत्नामध्ये बॉलला पाठवलं सीमापार, चौकार.
आर के बिल्डर्स मानकुल या दोन संघांमध्ये आपण मॅच पाहतोय आणि धावफलकावरती धावा आपण जर बघितला गेला तर आतापर्यंत धावसंख्या 7 या आकड्यावरती विकेट गमावले गेले 7 वरती 4 आणि चारही बॅटर सुरुवातीपासून क्रमांक 1 2 3 4 परतले गेले. आता 5वा आणि 6वा हे दोघे सध्या आपण पाहतोय भावेश आणि प्रेम आणि चारही बॅटरचा विचार केला तर चारही 0 वरती परतले गेलेत. ज्या धावा पाहतोय या भावेशच्या बॅटमधून एक चौकार आला, एक वाईड आहे, 2 पेनल्टी आहेत. ओ उडवला बॉलला, स्वीप केला, भरपूर चांगला स्ट्रोक बॅकवर्ड ऑफ दी स्क्वेअर लेगला, अंपायरचा इशारा, धावा 6, षटकार. मॅचला जर बनवायची आहे, तुम्हाला टोटल पर्यंत पोहोचायचंय, तर आता इकडनं विकेट न गमावताना भावेश आणि प्रेम या दोघांना बॅटिंग करावी लागेल, धावा बनवाव्या लागतील त्यांना. शॉर्ट बॉल पुल करायचा होता पण ऑफ स्टंपच्या बाहेर होता, त्याच्यामुळे ऑन साईडनं खेचायचा प्रयत्न केला बॉलला, पण डॉटच्या स्वरूपामध्ये. षटकारानंतरचा प्रत्युत्तर चांगला दिलाय, कमबॅक चांगला केला, कारण की जसं बघितलं होतं गोलंदाजाने नवीन पाटीलने पुढे बॉल टाकलेला, त्यामुळे अटॅक केलेला, त्यामुळे लगेचच लेंथमध्ये परिवर्तन केलं. हाफ ट्रॅकर लेंथ होती, छोटी लेंथ होती. हे देखील आता देखील तेच पाहायला मिळालं, लेंथमध्ये परिवर्तन केलं त्याने. ठाऊक आहे पुढचे बॉल योग्य पद्धतीने बॅटवरती घेतो हा बॅटर, त्याच्याचमुळे लेंथमध्ये जे परिवर्तन केलं त्याच्यामुळे रिझल्ट मिळतोय. त्या फलकावरती धावा आपण पाहतोय आतापर्यंत टोटल 13 आकड्यावरती. हवेत पुल केलं बॉलला, उंचीवरती आहे, फिल्डर डाऊन दी बॉल आणि आता कॅच कंप्लीट करतात. आणखी एक विकेट. तो लेकला शेल तर आपला खेळेच नाही, तो त्याला बाहेर करणार. पाचवा धक्का आलाय आणि आता नवीन बॅटर मयुरेश बॅटिंग वरती बॅटर्सला टिकूनच दिलं नाही. पहिले 4 विकेटचा जर विचार केला तर 0 वरती 4ही विकेट पाहायला मिळाले. त्यानंतर माघारी परतला गेला प्रेम आणि प्रेमचा जर विचार केला तर प्रेमने बनवला 6 धावा, पण एक सिक्सर मारल्यानंतर 2 डॉट आले होते आणि तिसऱ्या बॉलवरती तो परतला. डिफेन्स करायचं होतं, डिफेन्स करण्याच्या नादामध्ये आता डॉट बॉल आला आणि या निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर अंपायर्स आपल्यापर्यंत इशारा करतात की षटक क्रमांक 2 देखील समाप्त झालं. सेकंड ओव्हरच्या समाप्तीनंतर एंड ऑफ दी सेकंड ओव्हर, टोटल 13 रन्स ऑन दी बोर्ड, लॉस ऑफ 5 विकेट. 5 विकेट गमवत असताना त्या फलकावरती धावा फक्त आणि फक्त 13 आकड्यावरती आहेत. पॉवर प्लेचं पहिलं षटक आपण पाहिलं, ज्यामध्ये 5 धावाला, एक चौकार होता आणि एक वाईड होता. सेकंड ओव्हरचा विचार केला तर दुसऱ्या ओव्हरमध्ये जर बघितलं गेलं तर एक सिक्सर लागला, तेवढाच, त्याच्यापेक्षा अधिक काही नाही मिळालं. आणि या दुसऱ्या ओव्हरमध्ये देखील 2 विकेट, या आधीच्या ओव्हरमध्ये 3 विकेट आणि एकंदरी 5 विकेट गमावत असताना 13 धावा फलकावरती येतात. तर षटक क्रमांक 3 आणि तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी करण्याकरिता जालिंदर पाटील आणला गेलाय आणि बेस्ट ऑप्शन आहे. खरं तर ज्या पद्धतीने त्याने पॉवर प्लेमध्ये बॉलिंग केली होती, ज्या पद्धतीने त्याची लेंथ लाईन होती, त्यामुळे त्यालाच आणलंय बॉलिंग करण्याकरिता आपल्या स्पेलचं दुसरं षटक घेऊन. पहिलाच बॉल लेग सम सोडून जातोय, अंपायर आपल्यापर्यंत वळतील आणि त्यांचा इशारा आपल्यापर्यंत पोहोचलाय की हा वाईट बॉल आहे. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये सुरुवात करतोय या षटकाची. फलकावरती धावा जाऊन पोहोचतायत 14 आकड्यावरती. जालिंदर पाटील या आधी जेव्हा आले होते तेव्हा विकेट पासून त्याने सुरुवात केलेली, आता वाईट पासून सुरुवात केली आहे. आतमध्ये आले, अपील जोरदार आहे, पण अंपायर म्हणतील की नाही, इम्पॅक्ट करत नव्हता लाईन मध्ये बॉल, त्याच्याचमुळे हा डॉट बॉल पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडू
निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर भावेश माळी आहेत स्ट्रायकर एंडवरती. मयुरेश मात्रे आणि भावेश. दुसरा बॉल पुन्हा हवेमध्ये खेळल्यात. कम्फर्टेबल नाही आहेत. फटका तितका प्रॉमिसिंग नाही आणि खूप दूरवरनं चेस केला क्षेत्ररक्षकाने. पोचले बॉल पर्यंत आणि त्यानंतर आणखी एक विकेट मिळतोय. जालिंदरला मिळणारी ही चौथी सफलता. आणि पहिल्या मॅच मध्ये वेळे संघाचा अनिकेत याला आपण पाहिलं. पहिल्याच मॅच मध्ये त्याने 5 विकेट घेतलेत. तसं आपण बॅटर करिता पाहतो की एखाद्या अर्धशतक या शतक मारणं माइलस्टोन असो, असा गोलंदाजाकरिता देखील 5 विकेट हा भरपूर मोठी उपलब्धी असते त्याच्याकरिता. आणि जालिंदरने आतापर्यंत 4 विकेट मिळवलेत. याआधी वेळे संघाकडनं आपण अनिकेतला पाहिलं, त्याने 5 विकेट घेतले होते. आणि टोटल जर बघितलं गेलं तर 6 विकेटच्या नुकसानवरती धावसंख्या फळकावरती 14 आकड्यावरती. नवीन बॅटर आता आले जितेश माळी. बोला तयार. ओ यॉर्कर होता खेळून काढला गेला आणि त्यानंतर डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. व्हेरिएशन चांगले आहे. जालिंदरच्या गोलंदाजीचा विचार केला तर बॅटरला प्रेडिक्ट करून तो बॉल फेकत आला आणि चांगलं आहे की प्रत्येक बॉलवरती काहीतरी नाविन्य पूर्ण करण्याचा प्रयत्न असतो त्याचा आणि तेच पाहायला मिळालं. चांगली बॉलिंग करतोय. विकेटपासून त्याने सुरुवात केलेली आणि इन कंट्रोल बॉलिंग आहे. ओ फटका चांगला आता बरोबर बॅटच्या समोर होता आणि उडवल्या बॉलला मिड विकेटच्या पलीकडे पाठवलं जाईल. सिक्सर. चौथ्या बॉलवरती सिक्सर आला. पुढे टाकलेला बॉल चेंडू पोचवा मैदानात. आणि सिक्सरच्या मदतीने धाव फलक आता 20 या आकड्यावरती जाऊन पोहोचला गेला. षटक क्रमांक 3 आपण जे पाहत आहोत. 4 विकेटची उपलब्धी जालिंदरच्या नावावरती. नवीन पाटीलने घेतले 2 विकेट. टोटल 6 विकेट आहेत मैदानामध्ये. ड्राईव्ह केल्या बॉलला पाठीमागे डीपमध्ये एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आहेत. बॉलला उचलतील फेकी करेपर्यंत सिंगल आणि सिंगलच्या मदतीनं 5 चेंडूचा खेळ समाप्त झाला. धाव फळकावरती धावा आपण पाहतोय 21-21 आकड्यावरती. बघा मॅच बॉल देखील आला. शेवटचा अंतिम बॉल. विकेटसाठी जाईल का अंतिम बॉलवरती पाहावं लागेल. नाही. ड्राईव्ह केल्या बॉलला पुढे टाकलेला बॉल पुन्हा एकदा लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक आहेत. बॉलला उचलतात फेकी करेपर्यंत सिंगल आणि सिंगल षटक क्रमांक समाप्त होत असताना 3रं आपण पाहतोय. आणि 3 षटकांच्या समाप्ती अखेरीस पाठलाग चालू होता 84-84चा, ज्यामध्ये पहिल्या षटकात आल्या 5 धावा. दुसऱ्या षटकाचा विचार केला तर दुसऱ्या षटकामध्ये आल्या 6 धावा आणि तिसऱ्या षटकामध्ये आल्या टोटल 9 धावा आणि 6 विकेट गमवत असताना धाव फळकावरती धावा आपण पाहतोय 22 आकड्यावरती. 18 मध्ये 22 बनवल्यात. आता इक्वेशन जर बघितलं गेलं तर विजयाकरिता येणारे 12 बॉल आणि 12 चेंडूमध्ये 62 धाव्यांची गरज आहे. सेकंड लास्ट ओव्हर आणि 4थ्या षटकामध्ये गोलंदाजीवरती ओमकार. बोला तयार. बॅट टाकायचा प्रयत्न केला पण अंपायर म्हणते बॅट इन्व्हॉल्ड होती. बॅट लागलेली. दोन्ही अंपायरचा तोच इशारा पाहायला मिळाला. अपील तर होती जरूर पण ते बॅटची कडा होती त्याच्यामुळे तो लेग बिफोर विकेट आता इथे गृहीतच धरला जाणार नाही. आणि इकडे जर बघितलं गेलं तर एक धाव फलकावरती बनवली जाईल आणि एका धावेच्या मदतीनं धाव फलकावरती धावा आपण पाहतो 23-23 आकड्यावरती. 4थं षटक ओमकार पाटील. जालिंदरचं पहिलं, मग नवीन, मग पुन्हा जालिंदर आले आणि आता ओमकारला आणलं गेलंय.
समोरच्या दिशेला खेळल्यात, लॉंग ऑफला फिल्डर आहेत, पोचतील बॉल पर्यंत आणि आता कॅच ड्रॉप ही आणि चौकारी. कॅच ही सुटली आणि चौकारी दिला. आणि चौकाराच्या मदतीने धीरजच्या 30 धावा, सनीच्या 24, त्यानंतर सागरच्या 10 आणि नीलकंठच्या 17 आणि त्याच्याचमुळे एक 84 धाव्यांचा मोठं टोटल उभं केलं होतं. आणि ते पार करतात असताना पहिले 4 बॅटरचा जर विचार केला तर 0 वरती परतले गेले. 5वा विकेट पडला गेला तो 4 या आकड्यावरती आणि 6वा विकेट जर बघितला गेला तर 6 धावा करून परतला गेला. म्हणजे डबल फिगरमध्ये अजूनपर्यंत धावा नाही बनलेल्या, पण जितेशच्या बॅटमध्ये एक सिक्सर, एक चौकार आणि 3 सिंगल आल्यात. सो जितेशची बॅटिंग चांगली पाहायला मिळाली आहे. आणखी त्यामध्ये ऍड केल्या जातील. बॉल हवेमध्ये खेळल्यात, सिक्सर येतोय. दरम्यान 40+ उत्कृष्ट खेळाडू प्रेम पाटील यांचं इथे शुभागमन झालंय. मोस्ट वेलकम, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. दुसऱ्या धाव्याचा कॉल आहे आणि धावफलकावरती जर बघितला गेला तर 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या आणि या 2 धाव्याच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचलं गेलं टोटल 40 आकड्यावरती. पाचवा बॉल एक टप्पा पडला आणि बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. धावा 4, चौकार आणि चौकाराच्या मदतीनं 44 या आकड्यावरती धावसंख्या जाऊन पोहोचला गेला. आता शेवटचा अंतिम बॉल आहे. शेवटचा अंतिम बॉल आणि विकेट आलाय. चला जाऊयात आपण पोस्ट मॅच प्रेझेंटेशन मध्ये, जिथे आपण प्लेअर ऑफ द मॅचचं पारितोषिक देणार आहोत. आणि
यामागचा हिरो